सीबीएसई बोर्ड सह सर्व माध्यमांच्या शाळांच्यासाठी मराठी भाषा हा विषय त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेला आहे। मला आपल्याला अतिशय आनंदाने हे पण सांगायचं आहे की केंद्र शासनाने जे काही एक प्रारूप की कोणत्या विषयांच्यासाठी किती तासिका दिल्या पाहिजेत, तर त्याच्यामध्ये 10 तासिका मातृभाषेच्या साठी असं प्रस्तावित केलेलं असताना आपल्या राज्याने 15 तासिका म्हणजे 35 मिनिटांचं 1 तास आठवड्याच्या साठी आपल्या मराठी भाषेच्या साठी दिलेले आहेत। म्हणजे जे काही प्रारूप आहे त्याच्यामध्ये 10 तासिका प्रस्तावित असताना आपल्या राज्याने 15 तासिका साप्ताहिकीमध्ये त्या ठिकाणी मराठी भाषेच्या साठी प्रस्तावित केलेल्या आहेत। उलट जास्तीचा वेळ आपण मराठी भाषेला त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांच्या पासून इंग्रजी भाषा अगदी आपल्या मराठी माध्यमाच्या पासून तर इतर माध्यमांमध्ये पण काही वर्षांच्या पासून आपण स्वीकारलेली आहे। ठीक आहे, काळाची गरज असेल आणि त्या माध्यमातनं जगाच्या पाठीवर देश पातळीवर त्याचे चांगले सकारात्मक पण परिणाम आपण बघितलेले आहेत। आत्ताच्या घडीला जे काही प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या साठी भारतीय 22 भाषा आहेत। या भाषांपैकी विद्यार्थी पालक जी भाषा निवडतील ती भाषा त्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं प्रारूप त्या ठिकाणी असणार आहे। आता भारतीय ज्या 22 भाषा आहेत त्या भाषांपैकी विद्यार्थी आणि पालक जे सांगतील त्या वर्गातले फक्त अपेक्षित असं आणि प्रॅक्टिकल की बाबा किमान 20 विद्यार्थी आणि त्याच्या पाठीमागे पण जे काही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे की 30 विद्यार्थी असल्याच्या नंतर त्या वर्गाला मान्यता देणं, किमान 20 पेक्षा जास्ती विद्यार्थी जी भाषा मागणी करतील त्याप्रमाणे त्या भाषेचा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। त्यापेक्षा कमी संख्या असेल तर जे काही ई प्रणाली शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीच्या द्वारे त्या ठिकाणी शिक्षण दिलं जाईल। आता जेव्हा आपण तिसऱ्या भाषेच्या विषयी बोलतो आहोत तर कोणती विशिष्ट भाषा ही विद्यार्थी पालकांनी घ्यावी असं कुठेही बंधनकारक नाही। मराठी भाषा हा विषय सर्व माध्यमांच्या मध्ये बंधनकारक। आताच्या घडीला जे काही तिसऱ्या भाषेच्या संदर्भात प्रस्तावित करण्यात आलेलं होतं तर साधारणपणे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या साठी चित्रांच्या द्वारे काही लहान बाळांना, मुलांना, विद्यार्थ्यांना बडबड गीते या माध्यमातून शिक्षण दिलं जात आहे। साधारणपणे पहिली दुसरीला विद्यार्थ्यांना कुठलंही पुस्तक नाही, कुठलंही इतर त्या तिसऱ्या भाषेचं साहित्य नाही। शिक्षकांच्या साठीचं पुस्तक असेल आणि शिक्षक त्या पुस्तकामध्ये आता उदाहरणार्थ लहान बाळांना, मुलांना फुलं, फळं, खेळणी या माध्यमातून आपण त्याचं चित्र दाखवून त्याचं मग अ आ इ
क ख ग घ जे आपण शिकवतो, तर त्या पद्धतीने मौखिक पद्धतीने हे शिक्षण देण्याचं प्रस्तावित आहे. 3री पासून मग विद्यार्थ्यांना पुस्तक आणि इतर जे काही रुटीन प्रक्रिया असेल त्याप्रमाणे पुढे संपन्न केलं जाईल. मागच्या काही दिवसांच्या पूर्वी बालभारती हिंदी माध्यमाची पुस्तकं कुठे काळं फासणं जाळणं हे जे काही करण्यात आलं आणि जे काही असं एक प्रकारे दाखवलं गेलं की ऑलरेडी ही पुस्तकं विभागाने छापून बाजारामध्ये आणलेली पण आहेत, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत. तर असा कुठलाही प्रकार नाही.